नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी घरी आलेली असते. सगळेजण तिच्या जवळ जाऊन उभे राहतात. भूमीला किडनॅप केलेली असताना ती लगेच परत कशी काय आली? कारण इथे आकाशने पैशांची जमवाजमव केलेली असते, पण ते पैसे देण्याच्या आधीच भूमी घरी परत आलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू इथे ये, बस बरं. पाणी वगैरे दिलं जातं. मानसी पाणी देते, भूमी पाणीसुद्धा पिते. रागिणीला आश्चर्य वाटलेलं असतं. रागिणी म्हणते, हे सगळं कसं शक्य आहे? भूमीला जर किडनॅप केलं होतं तर मग भूमी परत कशी काय आली? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तू इथे कशी काय आलीस? तेव्हा अथर्व म्हणतो, ताई प्लीज तू सांग, इथपर्यंत कशी पोचलीस? म्हणजे तशी आपल्याला ॲक्शन घ्यायला, तसं आपल्याला पोलिसांना सांगायला. तेव्हा भूमी म्हणते, सांगते, सगळं सांगते. तेव्हा इथे भूमी पाणी वगैरे पिते. भूमी म्हणत असते की आकाश, ते लोक मला किडनॅप करून घेऊन गेले होते. एका गोडाऊनच्या ठिकाणी त्यांनी मला ठेवलं होतं. त्यानंतरला त्या लोकांनी मला तिथून दुसरीकडे शिफ्ट करायचं ठरवलं होतं. त्यांनी तुझ्याकडे पैशांची मागणी केली होती. तेव्हा त्या गोडाऊनमधून मला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार होते. तिथे तुझ्याकडून पैसे घेणार होते आणि मला तुझ्याबरोबर पाठवून देणार होते. आणि तेव्हा ते मला गाडीमधून घेऊन जाणार. तेवढ्यातच त्या लोकांचं माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तेव्हा त्या लोकांना मी चकवा दिला. धक्का मारून मी कशीबशी घरी परत आली. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ताई खरंच तू खूपच जास्त ब्रेव आहेस गं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, कसली ब्रेव? तिला ना आता सवय झाली ह्या किडनॅपिंगची वगैरे. किती वेळा तिलाच किडनॅप केलं जातं, तिलाच मारण्याचा प्रयत्न केला जातो. आपण काही बघितलं नाही आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, पौर्णिमा गप्प बसतो. तेव्हा रागिनी म्हणते, बाई गप्प बस ना तू, जरा गप्प बस, जास्त काही बोलू नकोस. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, भूमी ज्या लोकांनी तुला किडनॅप केलं होतं, तू सांगू शकतेस का ती लोक कसे होते, कशी दिसत होती, कुठल्या ठिकाणी कुठल्या गोडाऊनमध्ये घेऊन गेले होते? तुझ्या रस्ता लक्षात आहे का? आणि येताना सुद्धा कुठल्या रस्त्याने पळून आलीस? तो रस्ता ओळखीचा वाटतोय का? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आत्या ते लोक जेव्हा मला घेऊन गेले तेव्हा मला बेशुद्ध करून घेऊन गेले होते. ज्या गोडाऊनमध्ये ठेवलं होतं ते नेमकं कुठे आहे मला काही सांगता येणार नाही. आणि त्यानंतरला जेव्हा तिथून मला शिफ्ट करत होते तेव्हासुद्धा ओढाताणीमध्ये माझं काही लक्ष गेलं नाही. आणि त्यानंतर तर मी फक्त पळून येण्याचा प्रयत्न केला, त्यांना चकवा देऊन, त्या लोकांना धक्का दिला आणि कसंबसं ढकलून मी तिथून पळून आले. त्यानंतर रस्ता कोणी बघितलाय? मी फक्त माझ्या स्वतःचा जीव वाचवला. ते लोक माझा पाठलाग करत होते, पण इथे देवी आईच्या कृपेने त्या लोकांना मी दिसले नाही आणि मी कसंबसं इथे स्वतःला त्यांच्यापासून लपवत मी इथपर्यंत पोचले. आकाश, ते लोक माझा पाठलाग करत होते, पण इथे लकीली मी त्यांना सापडले नाही, मी त्यांना भेटले नाही. तेव्हा रागिनी म्हणते, अगं पण ती लोक कोण होती? त्यांच्या तोंडाला मास्क होता आत्या, त्यांचे चेहरे काही मला दिसले नाही. त्यांच्या चेहऱ्याला मास्क होता म्हणून मी त्यांना ओळखू नाही शकणार, असं आता रागिनीला भूमी सांगत असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी चल बरं, तू माझ्याबरोबर चल आता रूममध्ये, जरा आराम कर, तुझ्या हाताला लागलंय ना? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते, आकाश अरे माझ्या हाताला लागलंय. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं किती लागलंय तुझ्या हाताला? तेव्हा भूमीला आठवतं इथे आता बलदेवने आपल्या गाडीतून तिला सुखरूपरित्या आणून सोडलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणते की आता जाते मी. तिने मुद्दामूनच इथे गाडीचा दरवाजा आपल्या हाताला लावून घेतलेला असतो, जेणेकरून तिचं किडनॅपिंग हे खरं होतं हे सगळ्यांना कळावं, विश्वास बसावा, यासाठी भूमीने स्वतःहूनच इथे ओमनीचा दरवाजा आपल्या हाताला लावून घेतलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, भूमी किती लागले हाताला, चल मी तुला औषध लावून देतो. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना, किती लागले तुझ्या हाताला? तेव्हा भूमी म्हणते, नाही एवढं पण नाही लागले आकाश, मी ठीक आहे अरे. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना, एवढं पण नाही लागले, पण भूमी तुला कसं काय लागलं गं? त्या लोकांनी तुला काही केलं तर नाही ना? त्या लोकांनी कुठे घेऊन गेले असते हे जर तुला कळलं असतं ना, तर आपण तिथे शोधाशोध केली असती, काही माहिती मिळते का ते बघितलं असतं. तर इथे रागिनीला खूप प्रश्न पडत असतात. रागिनी भूमीला खूप प्रश्न विचारत असते. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या हे बघ तू प्लीज आता भूमीला ना काही विचारू नकोस हा. भूमीची अवस्था बघ ना, खूपच जास्त बिकट आहे.
ती काही सांगू शकेल असं नाही वाटत मला आता. भूमी तू खूप थकली आहेस, तू चल बरं रूममध्ये चल आणि थोडा आराम कर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीच्या किडनॅपिंगची आकाशला सुद्धा इतकी सवय झाली आहे की तो अगदी इथे नॉर्मल पद्धतीने भूमीला आता घेऊन जात असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीला रूममध्ये नेल्यानंतर इथे रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी आपल्या रूममध्ये येतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई अहो तुम्ही बघितलंत ना, या भूमीचं किडनॅपिंग मला नॉर्मल वाटतंय. म्हणजे ते जेन्युइन वाटतच नाही आहे, खोटं खोटं वाटतंय मला सगळं. म्हणजे एखाद्या मुलीला किडनॅप केल्यानंतर ते लोक पैसे मागतात, हवी तेवढी खंडणी मागतात. हिच्या बाबतीत तसं काहीच झालेलं नाही आहे. हिला आधी किडनॅप केलं आणि आता ती स्वतः तिथून पळून बाहेर आली आहे. कुणाचा तरी विश्वास बसेल का सांगा बरं तुम्ही. आणि उत्तरंसुद्धा बघा ना, थातूरमातूर उत्तरं देते. तिच्या काहीच कसं लक्षात नाही आहे. मला तर वाटतंय हे किडनॅपिंग वगैरे आहे ना, सगळं काही भूमीचं नाटकच आहे. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा रागिनी म्हणते, हो ना, मला पण तेच वाटतं. म्हणजे भूमीने हे सगळं केलेलं नाटकच आहे. जेन्युइन म्हणजे वाटत नाही आहे. तिचं किडनॅपिंग खरं वाटत नाही आहे, हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, भूमी अगं किती लागले तुझ्या हाताला, काय केलं त्या लोकांनी नेमकं, खेचाखाची केली का? तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे मी त्यांना धक्का वगैरे देऊन आले ना, तेव्हाच कुठेतरी माझ्या ह्या बोटाला लागला असेल, नको काळजी करू, एवढं पण नाही लागले. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे बघ भूमी, आता तू काहीच करायचं नाही आहेस हा, गपचूप इथे आता आराम करायचा. क्षितिजाला घेण्यासाठी आम्ही सगळेजण आहोत, आम्ही घेऊ व्यवस्थित क्षितिजाची काळजी. फक्त तू इथे आता पडायचं आणि शांतपणे आराम करायचा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी येते. मानसी म्हणत असते, ताई तू इथे उभी राहा बरं. तेव्हा भूमी म्हणते, मनू अगं काय करतेस तू? तेव्हा मानसी म्हणत असते, ताई मला आहे ना तुझी दृष्ट काढू दे. अगं तू कितीतरी दिवस किती आणि काय काय सहन केलेस ते आम्ही आमच्या डोळ्याने बघितले. आणि तू जेव्हा घरामध्ये नसतेस ना, तेव्हा आमची काय अवस्था होते ते आम्ही तुला सांगूसुद्धा शकत नाही. तुला माहिती आहे, भाऊजी तर किती टेन्शनमध्ये आले होते. ते तुझ्या काळजीमध्ये पूर्णपणे वेडे होऊन जातात. थांब, मला तुझी दृष्ट काढू दे. तेव्हा इथे मानसी आता भूमीची दृष्ट काढते आणि तिला इथे काळा टिक्कासुद्धा लावते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते, म्हणू अगं नको इतकी काळजी करू. आणि आकाश आता तुझं काय चाललंय, तू काय करतोय सांग बरं. तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी काय झालं, काय शोधताय? तेव्हा आकाश म्हणत असतो की मी तेच शोधतोय जे मला खूप आधी शोधायचं होतं आणि खूप आधी करायचं होतं. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय आकाश? तेव्हा इथे आकाशने आता स्वतःचा आणि भूमीचा पासपोर्ट काढलेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश हे काय? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी आधीसुद्धा हा निर्णय घेतला होता, तेव्हा तू मला नकार दिला होतास, पण ह्या वेळेला मी तुझं काही ऐकणार नाही आहे. आपण दोघेजण आता इथे राहायचं नाही. आपण दोघेजण क्षितिजाला घेऊन बाहेरच्या देशामध्ये आपण आता सेटल्ड होऊया. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, काय बोलतोयस तू आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, खरं तेच बोलतोय मी. भूमी मी तुझं काही ऐकणार नाही आहे. इथे तुझ्या जीवाला खूप धोका असतो. आपण इथे आता राहायचं नाही, बाहेरच्या देशात जाऊन राहायचं. तेव्हा इथे मानसीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनी म्हणत असते, पौर्णिमा मला माहिती आहे ती भूमी हे सगळं का करते. हे जे काही किडनॅपिंग वगैरे आहे ना, ते जेन्युइन का वाटत नाही आहे, कारण ते खोटंच आहे. हे सगळं आहे ना भूमीने मुद्दामून केलं असेल. म्हणजे तिनेच काही गुंड लोकांना किडनॅप करायला सांगितलं असेल आणि मग ती इथे परत ती निघून आली. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ती आकाशला दाखवून देण्याचा प्रयत्न करते की माझ्या मागे कुणीतरी लागलंय, कुणीतरी माझ्या जीवावरती उठलंय, मला सातत्याने किडनॅप केल्याचा प्रयत्न केला जातोय. आणि मग काय होणार, तर इथे सगळा आळ ती भूमी माझ्यावरती टाकून नेहमीप्रमाणे मोकळी होईल. आकाशच्या नजरेतून मला पाडण्याचं काम करते ना ती, तेव्हा तिचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अच्छा म्हणजे जर त्या आता भूमीला असं करायचं असेल ना, तर नक्कीच ती प्लॅनमध्ये सक्सेसफुल होईल आणि ती होतसुद्धा चालले. तेव्हा एक काम करा आई, ह्या बॅग्स वगैरे घ्या आणि मागे कसं तुम्ही ऑफिसच्या गोडाऊनमध्ये जाऊन राहिला होतात, तसं ऑफिसच्या गोडाऊनमध्ये जाऊनच तुम्ही राहा. तिथेच तुमचे दिवस चांगले जातील. आता ना तुमचे ग्रह फिरलेत, भूमीचे ग्रह व्यवस्थित आलेत, म्हणून तुमचे सगळे प्लॅन फ्लॉप होत आहेत आणि त्या भूमीचे प्लॅन सक्सेस. तेव्हा तुम्ही कुठेतरी जाऊन राहा बरं.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, भूमी हे बघ तू नाही म्हणू नकोस. प्लीज शांतपणे या गोष्टीचा एकदा विचार कर. तुलासुद्धा पटेल ना. परदेशात जाऊन राहणं आपल्यासाठी काही कठीण नाही आहे आणि आता जग खूप छोटं झालं आहे. मी तिथे राहूनसुद्धा आपल्या इथला बिझनेस सांभाळू शकतो, काम करू शकतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश प्लीज, प्लीज समजून घे ना. हे बघ तुझा विश्वास बसत नसेल, पण या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे ना, हे मला बरोबर माहिती आहे. आपलं दुसरं कुणीही दुश्मन नाही आहे. आपली दुश्मन फक्त एकच आहे. पण तुला ते कळणार नाही. तू प्लीज शांतपणे एकदा माझं म्हणणं ऐकून घे, म्हणजे निदान तुला माझं म्हणणं पटेल. हे बघ आकाश, आता माझ्यावरती काय पहिल्यांदा असा अटॅक झालेला नाही आहे किंवा माझं पहिल्यांदा किडनॅपिंग झालेलं नाही आहे. कोणीतरी व्यक्ती आहे जिला आपल्या सोबत राहणं बघवत नाही आहे आणि म्हणूनच ती आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करते. बरोबर की नाही? म्हणूनच मी म्हणते की लगेच घाबरून आपला देश सोडून जायचं का? आपला देश, आपलं शहर, आपली माणसं. तू इथे शहर बदलायचं म्हणत नाही आहेस, डायरेक्ट देशच सोडायचं म्हणतो आहेस. आणि मग इथे आपली माणसं आहेत, आपली क्षितिजा. तिथे तिला आईवडिलांचं प्रेम मिळेल, पण तिथे तिच्या या लाडक्या काका-काकूंचं प्रेम मिळेल का सांग बरं तू? नाही मिळणार ना. मग लगेच आपण कसं काय निघून जायचं? आणि हे बघ आकाश, तू विश्वास ठेव किंवा नको ठेवूस. पण एक गोष्ट मी तुला सांगते, या सगळ्याच्या मागे कोण आहे ना, ते मला बरोबर माहिती आहे. परदेशात जाऊन राहणं आपल्यासाठी कठीण नाही आहे आकाश, मला हे सुद्धा माहिती आहे. पण म्हणून आपला देश सोडून जाणं हे मला योग्य वाटत नाही. आणि जी कोणी व्यक्ती आहे ना, जिला इथे आपलं एकत्र राहणं खटकतंय, त्या व्यक्तीला मी शोधून काढणारच. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू बरोबर बोलली होतीस. जेव्हा तू संकर्षणकडे होतीस ना, तेव्हा तू सुखी तरी होतीस गं. तुझ्या पाठी अशी संकटं तरी नव्हती. तेव्हा इथे आल्यापासून बघतेस ना, तुझ्या पाठी पुन्हा संकटांची लाईन लागलेली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश असं अजिबात नाही आहे. हे बघ मी संकर्षणकडे होते, तेव्हा मी जे काही बोलले होते ना, ते मुद्दामून म्हटलं होतं, वेगळ्या अर्थी बोलले होते. त्याचा तू इथे प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. त्यासाठी मी मनापासून तुला हवं तर सॉरी म्हणते. पण हे बघ, म्हणून आपण आता देश सोडून जायचं नाही. आणि आकाश, हे जे कोणी काही करतंय ना, ती व्यक्ती कोण आहे मला बरोबर माहिती आहे. मला थोडा वेळ दे, मी तुला पुरावे देऊन त्या व्यक्तीला तुझ्यासमोर उभं करेन. तेव्हा आकाश म्हणतो, जाऊ दे ना भूमी, मला हे सगळं नकोच आहे. काही गरज नाही आहे पुराव्यांची वगैरे. हे सगळं मला काही नको. मला शांतता हवी आहे. म्हणून आपण इथे राहायचं नाही. आपण जायचं म्हणजे जायचं. आणि आता भूमी मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. मी आता क्षितिजाच्या पासपोर्टची सगळी प्रोसिजर करून घेतो. काय काय लागणार आहे, कसं काय करायचं आहे, सगळं मी करून घेईन. आपण निघायचं म्हणजे निघायचं, असं आता आकाश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रागिनी म्हणते, काय गं ये, माझ्या का बॅग वगैरे घेऊन आलीस? म्हणजे आता हारते म्हणून रणांगण सोडून पळून जायचं, ही नियत नाही आहे या रागिनीची. पळपुटी नाही आहे मी. एकदा हारले म्हणून लगेच रणांगणच सोडू का? अजिबात नाही. मी पुन्हा धीराने उभी राहीन. पुन्हा त्या भूमीच्या विरोधामध्ये प्लॅनिंग करेन आणि तिला अडकवेन. तेव्हा इथे रागिनी म्हणते की जा तू जा, त्या भूमीवरती जरा नजर ठेव जा. तिचं काय चाललंय ते जरा कळू दे मला. तेव्हा पौर्णिमा म्हणते, त्या भूमीवरती मी नजर ठेवते, पण आधी जरा माझं बँकेत काम आहे, मला थोडं जाऊन यायचं आहे, असं पौर्णिमा म्हणते आणि बाहेर जाते. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी म्हणत असते की माझा कॉन्फिडन्स परत आला पाहिजे. या भूमीला जोपर्यंत हरवत नाही, तिला मात देत नाही ना, तोपर्यंत माझा कॉन्फिडन्स काही परत येणार नाही आहे. काय करू मी? माझा कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी माझ्याकडे पैसा हवा आहे. पैसा कमी पडतोय ना. पैसा असेल ना तर प्लॅनिंग प्लॉटिंग करणं सोपं जातं. त्यानंतर प्रेक्षकांनो रागिनी म्हणते की बघू इन्शुरन्सच्या पैशांचं काय चाललंय. तेव्हा रागिनी आता इथे इन्शुरन्स एजंटला फोन करते आणि म्हणते, काय झालं, झाली का सगळी प्रोसिजर, पैसे कधी मिळणार आहेत माझे? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, मॅडम अहो थोडासा धीर धरा, काम तुमचं चालूच आहे, पैसे मिळतील तुम्हाला. तेव्हा रागिनी म्हणते, अरे किती दिवस हेच सांगतोयस तू. हे बघ त्यापेक्षा तू एक काम कर, जो कोणी तुमचा साहेब आहे ना, त्याला तू सांग की जर माझं पैशांचं काम झालं ना, तर 10% मी त्याला देईन. माझ्या पैशातून 10% रक्कम मी त्याला देईन. पण आता तरी माझं काम लवकर करायला सांग. तेव्हा तो माणूस म्हणतो, आणि मॅडम माझे पैसे? तेव्हा रागिनी म्हणते, अरे बाबा, ठरलेले पैसे मी तुला देईनच ना. तुझे तुझे पैसे तुला मिळतील, पण त्याआधी तुला माझं काम तर करावं लागेल ना. आधी तू माझं काम कर बरं. माझं काम केलंस ना की तुझे ठरलेले सगळे पैसे मी तुला देऊन टाकेन, असं रागिनी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता स्टडी रूममध्ये भूमी आलेली असते, कारण भूमीला आकाशचे काही फोटोज हवे असतात.
तेव्हा भूमी त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा ती सगळीकडे आकाशचे फोटो शोधत असते, अल्बम शोधत असते. तेव्हा प्रेक्षकांनो एका ठिकाणी आता भूमीला तो अल्बम सापडलेला असतो, जो की फॅमिली अल्बम आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यांचेच फोटोज आहेत. तेव्हा तो अल्बम भूमी आता घेते. त्याच्यामध्ये अभिजितचे फोटो बघत असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे आलेली असते मनू. मनू म्हणते, "ताई, अगं तू इथे काय करतेस?" तेव्हा इथे भूमी म्हणते, "मनू, अगं तू इथे काय करतेस? हे बघ, माझं थोडं महत्त्वाचं काम आहे. रागिनी आत्यांच्या विरोधामध्ये आता मला पुरावे गोळा करायचे आहेत ना, म्हणून मी इथे आली आहे. मला ना जरा पुरावे गोळा करायचे आहेत. तू जा ना, क्षितिजाकडे जा, तिच्याकडे लक्ष दे जा." तेव्हा मनू म्हणते, "नाही हां ताई, मला भाऊजींनी सांगितलंय तुझ्यावरती बारीक लक्ष ठेवायला, म्हणून तर मी इथे आली आहे ना." तेव्हा भूमी म्हणते, "मनू, अगं माझ्यावरती कशाला लक्ष ठेवायला हवं आहे? मी आता कुठे जाणार आहे? तू एक काम कर बरं, तू जा क्षितिजाकडे लक्ष दे. तिला काय हवं नको ते बघ गं, बिचारी रडत असेल. जा ना मनू, जा ना. प्लीज मला माझं काम करू दे आणि माझ्यावरती नजर ठेवायची गरज नाही. मी आता कुठेही जाणार नाही आहे. मी सांगितलं ना तुला." तेव्हा इथे भूमी मुद्दामूनच मनूला तिथून पाठवून देते, कारण इथे भूमीला जो काही प्लॅन करायचा आहे, जे काही प्लॅनिंग प्लॉटिंग करायचं आहे, त्याबद्दल सध्या तरी तिला आता कुणाला काही सांगायचं नाही आहे. कारण जेव्हा ती अभिजितला घेऊन प्लॅनला सुरुवात करेल, तेव्हा अभिजितला बघितल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला पाहिजे, धक्का, अशी इथे भूमीची इच्छा असते. तेव्हा प्रेक्षकांनो भूमीने अल्बममधून इथे अभिजितचे छान छान फोटोज काढलेले असतात. त्याच्यानंतरला इथे आता एका कार्यक्रमातली व्हिडिओ क्लिप असते. ती व्हिडिओ क्लिपसुद्धा ते लॅपटॉपला लावून आता बघत असते. कारण का, तर तिला आता इथे त्या बलदेवला तो व्हिडिओ दाखवायचा असतो. अभिजितचं चालणं, अभिजितचं बोलणं, हसणं, त्याचं उभं राहणं, फोटो काढण्याची पद्धत, त्याचा लूक कसा आहे, या सगळ्या गोष्टी बलदेवला दाखवायला तर हव्या ना. कारण बलदेवची राहणीमानी, त्याचा ॲटिट्यूड खूपच जास्त साधा आहे आणि अभिजितचा ॲटिट्यूड आणि त्याची राहणीमानी खूपच जास्त पॉश होती. त्याच्यामुळे इथे आता भूमीला बलदेवला तसं बनवायचं असतं, रागिणीला धडा शिकवण्यासाठी. आणि म्हणूनच तिथे तिने आता पेनड्राईव्हमध्ये त्या व्हिडिओ क्लिप घेतलेल्या असतात, ज्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये अभिजित चालताना बोलताना दिसतोय, त्याचा ॲटिट्यूड कसा आहे उभा राहण्याचा. त्या सगळ्या गोष्टी आता इथे भूमी कॅप्चर करत असते, जेणेकरून त्या बलदेवला देता याव्या, बलदेवचा तसा लूक करण्यात यावा, यासाठी हे सगळं भूमी आता करत असते. तरी ते रागिणीची महत्त्वाची फाईल सापडत नसते. रागिणी म्हणते, "कुठे गेले माझी फाईल?" आणि ते ड्रॉवरमध्ये, हॉलमध्ये, आपल्या रूममध्ये सगळीकडे ती शोधत असते, पण तिला काही सापडत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी आता तो व्हिडिओ वगैरे बघत असते. ती सुद्धा अभिजितचे फोटो वगैरे बघत असते. ती सुद्धा इथे आता एक्स्ट्राचं तेच तेच बघत असते. त्यानंतर इथे तिला चाहूल लागते की कुणीतरी आता इथे स्टडी रूमच्या दिशेने येते. जेव्हा रागिनी आता चेक करत असते की कुठे गेले बरं माझी फाईल, तेव्हा रागिनीला अचानकपणे क्लिक होतं की स्टडी रूममध्ये तर नसेल ना. म्हणजे माझी महत्त्वाची फाईल जी मला हवीच आहे, ज्याच्यामुळे इथे आता मला ते पैसे मिळणार आहेत. इथे अभिजितच्या इन्शुरन्सची महत्त्वाची फाईल कुठे गेली असेल, कुठे शोधू मी तिला? त्यानंतर प्रेक्षकांनो रागिनी आता सगळीकडे चेक करत असते, अगदी सगळीकडे, पण तिला काही ती सापडत नसते. आणि अचानकपणे शोधाशोध करत असताना ती विचार करते आणि म्हणते की रूममध्ये फाईल नाही आहे. हॉलपर्यंत शोधत आले, किचनच्या भागामध्ये शोधली, कुठे चुकून ठेवली आहे का, सगळीकडे शोधते, तरीसुद्धा मला फाईल सापडत कशी नाही आहे. स्टडी रूममध्ये ठेवली असेल का, स्टडी रूममध्ये, असं आता रागिनी विचार करत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो भूमीला जे पुरावे हवे असतात, ते पुरावेसुद्धा आता भूमीला मिळालेले असतात. त्याचबरोबर इथे पौर्णिमा रिक्षातून उतरलेली असते आणि ती रिक्षाचे पैसे देत असते. तेव्हा प्रेक्षकांनो पौर्णिमाला एक आवाज येतो आणि तो आवाज म्हणजे एक पेशंट एका माणसाच्या हाताला चावतो. इथे अभिजित एका माणसाच्या हाताला चावतो, तेव्हा ते तिघे चौघे जण हॉस्पिटलची माणसं अभिजितला पकडून घेऊन जात असतात. आणि तेव्हाच इथे प्रेक्षकांनो पौर्णिमाचं लक्ष अभिजितकडे जातं आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. इथे आता अभिजितचा चेहरा तिला स्पष्टपणे दिसतो. जे लोक त्याला घेऊन जात असतात ते हॉस्पिटलचे वॉर्डबॉय असतात आणि ते इथे आता अभिजितला आपल्याबरोबर घेऊन जात असतात. आणि हे सगळं पौर्णिमा बघते. पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, "अभिजित, कोण माणूस कोण आहे हा?
आणि ती वाकून टोकून आता बघत असते. पण तेवढ्यातच ते लोक आता एका ॲम्ब्युलन्समध्ये त्या माणसाला टाकतात, अभिजितला, आणि पौर्णिमाच्या समोरूनच ती गाडी घेऊन जातात. तेव्हा पौर्णिमा ती गाडी बघते आणि ती म्हणत असते, कोण होती ही माणसं? कोण होता तो माणूस? आणि कुठे घेऊन गेले त्याला? अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये आलेले असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता इन्शुरन्सचे चेक घेऊन इन्शुरन्स कंपनीकडून एक माणूस आलेला असतो. तो म्हणतो, मॅडम हे घ्या, तुमचे इन्शुरन्सचे चेक आलेले आहेत. तेव्हा भूमी म्हणते, आत्या हे घ्या, इन्शुरन्स कंपनीकडून चेक आलेले आहेत आणि चेक दोन्हीसुद्धा तुमच्या नावाने आहेत. तेव्हा तिथे आकाश उभा असतो आणि भूमी हे सगळं मुद्दामूनच म्हणत असते. तेव्हा इथे रागीने म्हणत असते, काय करू मी ह्या चेकचं? काय करू मी आता एवढ्या पैशाचं? ह्या पैशांपेक्षा जर माझा अभिजित परत आला असता तर काय झालं असतं? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आत्या वास्तू तथास्तू म्हणत असते हा. तुम्ही जी इच्छा व्यक्त केली, कदाचित तुमची ती इच्छा पूर्णसुद्धा होईल. तेव्हा इथे आता अभिजित येतो आणि म्हणतो, आई. तेव्हा त्याचा आई हा आवाज ऐकून रागिनी त्याच्याकडे बघायलाच लागते. अभिजितला जिवंत बघितल्यानंतर आकाश, भूमी, रागिनी सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की अभिजित इथे, या अभिजितला तर मी स्वतःच्या हाताने मारून टाकलं होतं ना, मग तो जिवंत कसा? हा प्रश्न आता रागिनीच्या मनामध्ये आलेला असतो आणि अभिजितला समोर जिवंत बघून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो.